हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। गवारीची भाजी सगळेच बनवतात बघा, पण तुम्ही कधी गवारीमध्ये बेसन पीठ घालून ही गवार बनवली आहे का अशा पद्धतीने? तर नसेल बनवली तर एकदा बनवून बघा। आणि रोजची आपण नेहमीची गवार बनवतो आणि ही गवार त्यामध्ये काय फरक आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यासाठी मार्केटमधून बघा इथे गावठी गवार आणलेली आहे। आता पावसामुळे थोडीशी वेगळी दिसते, तर ती निवडली, क्लीन केली आणि पाण्याने स्वच्छ धुतली। आता त्यानंतर बघा एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ही थोडीशी वाफवून म्हणजे अर्धवट शिजवून घ्यायची आहे। तर गवार आता इथे मी वाफवायला ठेवली आहे। आता त्यानंतर बघा इथे 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, त्याची साल काढून स्वच्छ धुवून आता हे चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। आता इथे कांदा मी बारीक करून घेते आहे चॉपरमध्ये। तर बघा आपण बऱ्याच वेळेला गावठी गवार एक सुकी बनवतो किंवा काळ्या वाटणाची आपण रस्सा भाजी ही बनवतो। पण ज्या वेळेला तुम्हाला घाई असेल किंवा तुम्हाला तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही या पद्धतीने बेसन पीठ घालून एकदम नक्की बनवून बघा। आता इथे बघा गवार चांगली वाफलेली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर 1-2 वेळा अशी हलवायची आणि अर्धवट शिजवून आता मी गॅस ऑफ केलेला आहे। त्यानंतर बघा खलबत्त्यामध्ये आलं आणि लसूण टेचून घ्यायचं आहे। अगदी असा टेचूनच घालायचा आहे। ज्या वेळेला आपण आलं लसूण टेचून घालतो तेव्हा भाजीची चव बघा दुप्पट वाढते। आणि खरं सांगू का फ्रेंड्स, ज्या वेळेला आपण बघा गवारीची काळ्या वाटणाची भाजी बनवतो त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये भाकरी वगैरे चुरून खाऊ शकता, पण जेव्हा ही बेसन पीठ घालून तुम्ही गवारीची भाजी बनवता तेव्हा ती 1-2 किंवा अगदी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तरच तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। म्हणजे चपातीसोबत खाता येते किंवा भाकरीसोबत खाता येते। तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात बनवली तर भाजीची चव बिघडू शकते। आता इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, आवडीप्रमाणे घालायचं आहे। तर इथे मी तळलेलं तेल म्हणजे तळणीचं तेल घातलेलं आहे। तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये बघा कढीपत्त्याची फ्रेश अशी 7 ते 8 पानं टाकायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकायची, चांगली तेलामध्ये तडतडू द्यायची आणि त्यानंतर बघा बारीक चिरलेला कांदा हा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे मी चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतलेला आहे कांदा बघा, आणि तो अगदी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याचं जो कच्चेपणा आहे पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे। आणि त्यानंतर जे आलं लसूण टेचून घेतले खलबत्त्यामध्ये ते पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं। तर सुरुवातीला जर आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये टाकली तर जळू शकते आणि खाली कढईला चिकटली जाते। त्यामुळे थोडा कांदा परतत आला की मग आलं लसणाची पेस्ट छान त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायची। त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे। आता याच्यामध्ये धना पावडर अर्धा चमचा टाकली, लाल तिखट 1 ते 1.5 चमचा टाकले आणि हळद पावडर अर्धा चमचा टाकली। हे मसाले टाकल्यानंतर ते सुद्धा छान असे तेलामध्ये छान परतून घ्यायचे। त्यामध्ये बघा 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ टाकायचे। खायचा जो नाश्त्याचा चमचा असतो तेच टाकायचे। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे त्याप्रमाणे टाकायचं आहे। जास्तीचं पीठ टाकायचं नाही, नाहीतर मग बेसन किंवा पिठलंच होऊन जाईल। त्यामुळे बेतानेच इथे 1 ते 1.5 चमचा पुरेसं होतं। आणि ते पण तुम्हाला अगदी ग्रेव्ही सुक्की किंवा 1-2 जर बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। नाहीतर मग जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं म्हटलं तर भाजीची चव बिघडू शकते। आणि जास्त प्रमाणात बेसन वापरायचं नाही, फक्त 1 ते 1.5 चमचा वापरायचा आहे। आता इथे थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्यामध्येच ही जी वाफवलेली गवार आहे ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आता गवार यासाठी वाफवायची आहे की आपण जे बेसन पिठाचा वापर करतो तर ते फक्त आपण असं बघा थोड्या क्वांटिटीमध्ये बनवतो आहे भाजी, त्यामुळे बेतानेच पाणी घालणार आहे आपण यामध्ये। तर गवार शिजायला जास्त वेळ लागतो आणि त्यातल्या त्यात गावठी गवार म्हटलं तर शिजायला वेळच लागतो। आणि आज आपण बेसन पीठ घालून करतोय त्यामुळे ती वाफवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही गावठी गवार बनवलेली आहे। तर अगदी चवदार, चविष्ट, रुचकर होते। एकदा तुम्ही बनवून बघा आणि कशी वाटते नेहमीच्या गवारीपेक्षा तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच सांगा। आता इथे बघा गवार शिजलेलीच आहे, फक्त एक उकळी आणायची आहे। आता मी थोडंसं बेताने पाणी घातलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि उकळी आल्यानंतर थोडंसं दाण्याचं कूट टाकायचं 1 ते 2 चमचे। तर आता मी मीठ टाकलेलं आहे, पुन्हा मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। लो फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घ्यायची पुन्हा, म्हणजे छान तरी पण येते आणि चटपटीत अशी ही गवारीची भाजी तयार होते। बऱ्याच वेळेला काय होतं तीच भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा वेगळी चव हवी असते। कधी घाईच्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने ही गवारीची भाजी करू शकता। तर झटपट होते, वाटणाची गरज पडत नाही
आणि अगदी एक दोघांसाठी जरी करायचं म्हटलं तर अगदी चटपटीत होते. फक्त 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ वापरायचं आहे. आणि आता इथे बघा भाजीला उकळी यायला लागलेली आहे आणि थोड्या वेळ 1-2-3 मिनटं ठेवणार आहे आणि गॅस ऑफ करणार आहे. तर एवढी झटपट ही भाजी तयार होते गवारीची. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. तर आता बघताय तुम्ही की भाजीला उकळी येते आणि अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. आता त्यानंतर सर्व शेवटी याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा आहे, शेंगदाण्याचा, आणि 1-1.5 चमचा टाकला तरी पुरेसं होतं. तर बघा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. तर नेहमीचे गवार तुम्ही विसरून जाल आणि अशा पद्धतीने जर ही आवडली तर तुम्ही अशीच कायम बनवाल. एवढी टेस्टी आणि रुचकर लागते. तर 1 सोडून 2 चपात्या खाल बघा तुम्ही. तर आता इथे भाजी झालेली आहे बघा आणि खरंच खूप छान चवीला लागलेली आहे. अगदी साध्या पद्धतीने केलेली आहे. असं तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही सर्व करू शकता. एवढी टेस्टी आणि रुचकर होते. तर सकाळच्या वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला घाई असते, त्यावेळेला अशी तुम्ही आगळी वेगळी ही भाजी बनवू शकता. तर मी एकदा बनवली, घरच्यांना खूप आवडली, त्यामुळे मी पुन्हा इथे दुसऱ्यांदा बनवलेली आहे. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.